आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच वाक्य 55 प्रकारे कशा प्रकारे बोलू शकतो ते आज बघणार आहोत. बघा, वाक्य आहे, मी इंग्रजी शिकतो. आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकत नाही किंवा मी इंग्रजी नाही शिकत. आय डू नॉट लर्न इंग्लिश. किंवा येथेच डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट वापरून आय डोंट लर्न इंग्लिश असं देखील आपण म्हणू शकतो. मी इंग्रजी शिकतो का? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. मी इंग्रजी शिकतो का? डू आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकत नाही का? मी इंग्रजी शिकत नाही आणि मी इंग्रजी शिकत नाही का? डू आय नॉट लर्न इंग्लिश. किंवा जर आपण वाक्यात डोंट वापरला असेल तर डोंट आय लर्न इंग्लिश असं वाक्य होईल. डोंट आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलो. आय लर्न इंग्लिश. या ठिकाणी लर्नला ईडी प्रत्यय लागलेला आहे, कारण हे वाक्य आहे सिम्पल पास्ट टेन्समधलं, त्यामुळे V2 वापरलेला आहे. लर्नचं V2 लर्न ईडी प्रत्यय लागलेला आहे. आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी नाही शिकलो. आय डिडंट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलो का? डिड आय लर्न इंग्लिश. डिड आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी नाही शिकलो का? डिडंट आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी नाही शिकलो का? मी इंग्रजी शिकेन. हे वाक्य आहे सिम्पल फ्युचर टेन्स. मी इंग्रजी शिकेन. आय विल लर्न इंग्लिश. आय विल लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकणार नाही. पॉझिटिव्ह वाक्य आणि त्याचं निगेटिव्ह वाक्य. मी इंग्रजी शिकणार नाही. आय विल नॉट लर्न इंग्लिश. आय विल नॉट लर्न इंग्लिश. किंवा या ठिकाणी विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरून ओंट असं वापरून आपण आय ओंट लर्न इंग्लिश असं देखील म्हणू शकतो. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं ओंट. मी इंग्रजी शिकेन का? विल आय लर्न इंग्लिश. विल आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी नाही शिकणार का? मी इंग्रजी नाही शिकणार का? ओंट आय लर्न इंग्लिश. ओंट आय लर्न इंग्लिश. किंवा जर आपण विल नॉट वापरला असतं तर वाक्य असं झालं असतं, विल आय नॉट लर्न इंग्लिश. विल आय नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे. आय ॲम लर्निंग इंग्लिश. या ठिकाणी क्रिया चालू आहे, म्हणजेच हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्यामुळे आय ॲम लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे का? ॲम आय लर्निंग इंग्लिश. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ॲम आधी घ्यायचा आणि त्यानंतर आय. ॲम आय लर्न इंग्लिश. लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत नाही. मी इंग्रजी शिकत आहेचं निगेटिव्ह. मी इंग्रजी शिकत नाही. आय एम नॉट लर्निंग इंग्लिश. ॲम नंतर नॉट वापरायचं आहे. मी इंग्रजी शिकत नाही का? ॲम आय नॉट लर्निंग इंग्लिश. ॲम आय नॉट लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत होतो. आता हे वाक्य आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं. आय वॉज लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत होतो. आय वॉज लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत होतो का? वॉज आय लर्निंग इंग्लिश. प्रश्न विचारला का जे हेल्पिंग वर्ब असतं ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. वॉज आय लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत नव्हतो. आय वॉज नॉट लर्निंग इंग्लिश. आय वॉज नॉट लर्निंग इंग्लिश. किंवा वॉजंट असं देखील आपण म्हणू शकतो. वॉज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं वॉजंट. मी इंग्रजी शिकत नव्हतो का? मी इंग्रजी शिकत नव्हतो. प्रश्न विचारला. मी इंग्रजी शिकत नव्हतो का? त्यामुळे वॉज वाक्याच्या सुरुवातीला. वॉज आय नॉट लर्निंग इंग्लिश. किंवा जर आपण वॉजंट वापरलं तर वॉजंट आय लर्निंग इंग्लिश. वॉजंट आय लर्निंग इंग्लिश असं वाक्य होतं. मी इंग्रजी शिकत असेन. आय विल बी लर्निंग इंग्लिश. आय विल बी लर्निंग इंग्लिश म्हणजे भविष्यकाळामध्ये फ्युचर टेन्समध्ये आहे हे वाक्य. मी इंग्रजी शिकत असेन का? विल आय बी लर्निंग इंग्लिश. विल आय बी लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत नसेन. असेनचं निगेटिव्ह आहे या ठिकाणी नसेन. मी इंग्रजी शिकत नसेन, त्यामुळे आय विल नॉट बी लर्निंग इंग्लिश.
आय विल नॉट बी लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत नसेन का? इंग्रजी शिकत नसेन आणि मी इंग्रजी शिकत नसेन का? विल आय नॉट बी लर्निंग इंग्लिश. विल आय नॉट बी लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो असेल. या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे मी शिकलो असेल किंवा शिकलेलो आहे किंवा शिकलो आहे. त्यामुळे आय हॅव लर्न्ड इंग्लिश. आय नंतर एखादी क्रिया पूर्ण झाल्यानंतर आय नंतर हॅव आणि लर्नचा V3 आणि त्यानंतर इंग्लिश. आय हॅव लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो आहे का? हॅव आय लर्न इंग्लिश. हॅव आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो नाही किंवा मी इंग्रजी शिकलो नाही. आय हॅव नॉट लर्न इंग्लिश. आय हॅव नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो नाही का? हॅव आय नॉट लर्न इंग्लिश. हॅव आय नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो होतो किंवा मी इंग्रजी शिकलो होतो. भूतकाळामध्ये इंग्रजी शिकण्याची क्रिया पूर्ण झालेली होती, त्यामुळे आय हॅड लर्न इंग्लिश. आय हॅड लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो होतो का? हॅड आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो नव्हतो. आय हॅड नॉट लर्न इंग्लिश. आय हॅड नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो नव्हतो का? हॅड आय नॉट लर्न इंग्लिश. हॅड आय नॉट लर्न इंग्लिश. अशा प्रकारे वाक्य तयार होतं. हॅड आधी प्रश्न विचारताना जो हेल्पिंग वर्ब असतो तो कर्त्याच्या सुरुवातीला घ्यायचा आणि त्यानंतर कर्ता घ्यायचा, म्हणजे आपला प्रश्न तयार करता येतो आपल्याला. मी इंग्रजी शिकलेलो असेन. भविष्यकाळात ही क्रिया पूर्ण झालेली असेल. मी इंग्रजी शिकलेलो असेन तेव्हा, त्यामुळे आय विल हॅव लर्न्ड इंग्लिश. आय विल हॅव लर्न्ड इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो असेन का? आता प्रश्न विचारायचा आहे, भविष्यकाळामध्ये ही क्रिया म्हणजे पूर्ण झालेली असेल का? मी इंग्रजी शिकलेलो असेन का? तर तो प्रश्न असा विचारायचा, जे पहिल्या वाक्यात आय नंतर आपण विल घेतला होता, तो विल वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा. विल आय हॅव लर्न इंग्लिश. विल आय हॅव लर्न इंग्लिश. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर टेन्सवरती मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच जो आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेतलेला आहे त्यामध्ये पण मी टेन्स शिकवलेले आहेत. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितलेले नसतील त्यांनी ते जाऊन बघा, म्हणजे हे वाक्य तुम्हाला कसे बनले ते लवकर लक्षात येईल. मी इंग्रजी शिकलेलो नसेन, म्हणजेच फ्युचरमध्ये ही क्रिया पूर्ण झालेली नसेन, त्यामुळे आय विल नॉट हॅव लर्न इंग्लिश. आय विल नॉट हॅव लर्न इंग्लिश किंवा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरायचं ओंट. आय ओंट हॅव लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकलेलो नसेन का? ओंट आय हॅव लर्न इंग्लिश. ओंट आय हॅव लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो आहे किंवा मी इंग्रजी शिकतो आहे, असं म्हणजे ती क्रिया चालू होती आणि अजून देखील चालूच आहे. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो आहे. मी इंग्रजी शिकत आलो आहे का? हॅव आय बीन लर्निंग इंग्लिश. हॅव आय बीन लर्निंग इंग्लिश. हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे एखादी क्रिया चालू होती आणि ती अजूनही चालूच आहे असं या काळामध्ये दाखवलेलं असतं. त्यामुळे हे वाक्य असं आहे, मी इंग्रजी शिकत आलो नाही. आय हॅव नॉट बीन लर्निंग इंग्लिश. आय हॅव नॉट बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो नाही का? हॅव आय नॉट बीन लर्निंग इंग्लिश. हॅव आय नॉट बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो होतो. हे वाक्य आहे आता भूतकाळामधलं, म्हणजेच
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे हे. मी इंग्रजी शिकत आलो होतो. आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश. आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो होतो का? हॅड आय बीन लर्निंग इंग्लिश. हॅड आय बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो नव्हतो. आय हॅड नॉट बीन लर्निंग इंग्लिश. आय हॅड नॉट बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो नव्हतो का? मी इंग्रजी शिकत आलो नव्हतो का? हॅड आय नॉट बीन लर्निंग इंग्लिश. हॅड आय नॉट बीन लर्निंग इंग्लिश. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. बघा 44 वाक्य झालेले आहेत एका वाक्याचे. मी इंग्रजी शिकत आलेलो असेन किंवा मी इंग्रजी शिकत आलो असेन हे आहे भविष्यकाळातलं वाक्य आहे. आय विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. आय विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो असेन का? मी इंग्रजी शिकत आलो असेन. आणि प्रश्न असा होतो, मी इंग्रजी शिकत आलो असेन का? त्यासाठी विल आयच्या अगोदर घ्यायचं आहे, त्यानंतर हॅव बीन आणि त्यानंतर लर्निंग इंग्लिश. विल आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश. विल आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो नसेन. शिकत आलो असेनचं निगेटिव्ह, मी इंग्रजी शिकत आलो नसेन. त्यामुळे आय विल नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश. आय विल नॉट, विल नंतर नॉट वापरायचं. आय विल नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो नसेन का? मी इंग्रजी शिकत आलो नसेन आणि मी इंग्रजी शिकत आलो नसेन का? विल आय नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश. या ठिकाणी बघा मी ऐवजी वाक्याचा कर्ता बदलून आणि शिकत लर्न त्या जागी आपण रीड, राईट, प्ले असं मूळ क्रियापद आहे ते बदलून अशा प्रकारे आपण बघा किती वाक्य बनवू शकतो. मी इंग्रजी शिकत आलो नसेन. आय विल नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आलो नसेन का? विल आय नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकणार आहे. आता हे वाक्य आहे, मी इंग्रजी शिकणार आहे. आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश. एखादी गोष्ट जेव्हा आपण करणार असतो असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण वाक्यामध्ये गोइंग टूचा वापर करतो. मी इंग्रजी शिकणार आहे. मी इंग्रजी वाचणार आहे असं असतं तर आय एम गोइंग टू रीड इंग्लिश. आय एम गोइंग टू राईट इंग्लिश. मी इंग्रजी लिहिणार आहे. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. मी इंग्रजी शिकणार नाही. आय एम नॉट गोइंग टू लर्न इंग्लिश. आय एम नंतर नॉट वापरायचं आहे. मी इंग्रजी शिकणार आहे. मी इंग्रजी शिकणार नाही. आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश. आय एम नॉट गोइंग टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायचं आहे. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा करायची आहे असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण ऑन्टचा वापर करतो. ऑन टू. मला इंग्रजी शिकायचं आहे. आय ऑन टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला पाणी प्यायचं आहे. आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. मला झोपायचं आहे. आय वॉन्ट टू स्लीप. अशा प्रकारे आपण वॉन्ट टूचा वापर करून वाक्य तयार करू शकतो. मला इंग्रजी शिकायचं होतं. शिकायचं आहे आणि शिकायचं होतं त्यासाठी वॉन्टेड टूचा वापर करायचा. मला इंग्रजी शिकायचं होतं. आय वॉन्टेड टू लर्न इंग्लिश. आय वॉन्टेड टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायचं नव्हतं. हे भूतकाळातलं वाक्य आहे. भूतकाळात आपल्याला ही गोष्ट करायची नव्हती त्यामुळे डीड वापरायचं आहे. आय डिडंट वॉन्ट टू लर्न इंग्लिश आणि डीड वापरल्यामुळे वॉन्टेड ऐवजी आपल्याला वापरायचं आहे वॉन्ट टू. आय डिडंट वॉन्ट टू लर्न इंग्लिश.
मला इंग्रजी शिकायला पाहिजे. आय शूड लर्न इंग्लिश. आय शूड लर्न इंग्लिश. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल